कळवण शहरात मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात आणि त्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याच्या गंभीर समस्येवर भारतीय जनता पार्टीने आवाज उचलला आहे। भाजप कळवणच्या वतीने आज कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे आणि कळवण नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवला यांना निवेदन देण्यात आले। शहरात तातडीने कोंडवाडा उभारून मोकाट जनावरांच्या त्रासातून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। दोन्ही अधिकाऱ्यांनी यावर उचित कारवाईचे आश्वासन दिले आहे। कळवण शहरातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनावर म्हटले आहे की कळवणमध्ये मोकाट जनावरे विशेषतः गायी व म्हशी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर फिरत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे। आज दिनांक 23 जून रोजी जुना ओतूर रोड शिवाजीनगर येथे मोकाट जनावरांच्या हल्ल्यात बालचंद्र रघुनाथ मालपुरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आबा मोरे हे जखमी झाले आहेत। यापूर्वीही गणेशनगरमध्ये पावसाळी अंधारात रस्त्यावरील जनावरे न दिसल्याने प्रवासी रिक्षाचा अपघात झाला होता। शहरातील चौक, मुख्य रस्ते आणि आठवडे बाजारातही मोकाट जनावरांमुळे अनेक वयोवृद्ध महिला आणि वाहनधारकांना गंभीर दुखापती झाल्याच्या घटना घडल्या आहेत। या गंभीर समस्येकडे नगर पंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजप आणि कळवणमधील जागरूक नागरिकांनी केला आहे। प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे जनतेत तीव्र असंतोष पसरला असून याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। या निवेदनावर भाजप कळवणचे दीपक खैरनार, सुधाकर पगार, डॉक्टर अनिल महाजन, विकास देशमुख, गोविंद कोठावदे, नंदकुमार खैरनार, निंबा पगार, अशोक बोरसे, हेमंत रावले, संदीप अमृतकर, आशुतोष आहेर, दीपक वेडणे, चेतन निकम यांच्यासह कळवण शहरातील अनेक जागरूक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण।